चल बघ हां मला वाटलं तर फोन करेन. चल येऊ. लास्ट टाइम बघितलं हे सगळं ब्लास्ट झालं होतं ना ते आता बघा प्रॉपर याला केबिन बनवले एकदम. हे बघा समोर कसले वाटतं सगळे एकदम प्रॉपर आणि ब्रिजवरून तर एकदम मस्त व्ह्यू होते सगळ्या गोष्टींचा. हे बरोबर इथे हे काय गणपती बाप्पाचं मंदिर दादरच्या आणि हे इथे समोर पेट्रोल पंप. बहुत जास्त व्हरायटी बघितलं ना तर गर्ल्सच्या कपड्यांच्या असतात बघा. काय नाही असं नाही. डायरेक्ट मला वाटते 1 2 3 4 पेटी तरी घेऊन यायला पाहिजेत. इकडं फ्लॅट घ्यायचा म्हणजे येतील सायनला उतरतील इथून 92 पकडतील मग डायरेक्ट नेहरू तारांगण. आणि कलर बघा मस्त वाटतं एकदम ब्ल्यू अँड ब्ल्यू पूर्ण शायनिंग मारतं. गोल्ड मॅगवेल आहेत एकदम पॉवरफुल दिसतोय. पोलोची पण क्रेज अलग आहे एकदम. फायनली आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले ना. सगळे झालेत रेडी. काढला गोप्रो. काही झालं आधी बसने जायचं चालू होतं. हे लोक चाललेत बसने पण आता मी आणि भाऊ चाललो दोघं जण गाडी घेऊन चाललो. कारण संध्याकाळी परत आहे ना जायचं आपल्याला दुसरीकडे. त्याच्यामुळे एक 5 वाजेपर्यंत रिटर्न यायचं समजा. कारण ह्या ना इथून नेहरू तारांगण बघून महालक्ष्मीला जायचं आहे. आणि त्याच्यामुळे 5 वाजेपर्यंत येऊ मला वाटत नाही. ऑलरेडी 12 झालेत ना. 12 वाजता आलेत जवळपास. त्याच्यामुळे एवढं फिरून ते परत महालक्ष्मीची इथं दर्शन घेऊन येऊ वाटत नाही. मग नेहरू तारांगणला आपण जाऊ सगळं बघू फिरू जे काय असेल ते. आणि त्याच्यानंतर तिथून परत डायरेक्ट गाडी घेतली तर डायरेक्ट आपण रिटर्न येऊ. आणि आपल्याला जायचंय मग तो रुपेश पण येतोय. ते कुठे जायचं नंतर तुम्हाला सांगतो ते उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाकी आता सध्या तरी एवढंच प्लॅनिंग आहे. निघतो. लास्ट टाइम बघितलं हे सगळं ब्लास्ट झालं होतं ना ते आता बघा प्रॉपर याला केबिन बनवलं एकदम. आत्ता झालं जवळपास 1 महिना जास्त जाईल नव्हती. आणि आता कसं आहे माहिती आहे का प्रॉपर शेवटपर्यंत जरा थंबनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल की काय आहे. पण प्रॉपर सांगतो सगळं डिटेल मध्ये. त्याच्यामुळे पहिलं जाऊया सगळं एन्जॉय करू. अरे इथे उभे आहे ना ते सगळं धूळ बघितली किती बसलंय. बेकार धूळ जरा फडका मारतो. हे बघा आलं दिवसून गाडी उभीच आहे. हे बघा है ना. त्यात मला पण झाली सर्दी. चलो आणि गाडीत आहे ना पेट्रोल टाकायला लागलं. पेट्रोल आहे ना गाडीमध्ये काहीच नाही. सर्दी झाली रे. हे लोक गेले पुढे आम्ही चाललो बाईकवरती. बसले चलो. अँगल चेक करू. थोडासा गोप्रो पाठी आला होता वरच्या हेल्मेटच्या ग्लासला अडकत होता. आता कोण झालं इकडून गडबडून निघेपर्यंत गेले. मग मी तेच बोलतोय काय भेटली बस लगेच. हे लोक बस नाही येतात. हे लोक काय कुठं काय माहिती. मला वाटतं ह्यांच्या आधी आपण पोचू. त्यांना तेच बोललो तुम्हाला रोड माहिती नाही. मला रोड माहिती मॅप लावायची गरज नाही. मग लास्ट टाइम मी पण गेलो म्हणजे कसं तरी पण आपण काय रोज जात नाही ना. कन्फ्यूज वाला होतं. मग चुकलो आणि चुकून तर फ्रीवेला वगैरे त्या गाडी चढली ना एकदा 1,500चा फाईन भरला आहे. त्याच्यामुळे परत ते रिक्स नाही घेऊ शकत. कारण नसताना ते गेलं ना खाऊन पिऊन न खाता पिता पैसे असं होतं. मध्ये फिरायला आहे ना कारपेक्षा बेस्ट बाईकच वाटते. कारण टेन्शन येत नाही. फक्त भीती एक की पार्किंग बघून लावावी नाही तर येईपर्यंत गाडी गायब. दुसरं काय नाही. आणि ते उचलताना आहे ना कशा पण उचलतात त्यांना फरक नाही पडत. त्याच्यामुळे ती रिक्स होते. बाकी काही टेन्शन नाही. आता पेट्रोल पंप शोधतोय. पेट्रोल भरूया कारण गाडी पूर्ण डीमवर चालेल ना असं नाही. पण रिक्स की बात नको. परत बंद पडली तर परत हात करा तिकडे जा. ते तशी गडबड नको. रुपेशचा मला तेच फोन आला. आता काहीतरी तो सांगत होता. मी बोलत थांब त्या पेट्रोलवर थांबला का फोन करतो. कारण ते कसं आहे घड्याळातून आवाज येतोय आणि ट्रॅफिकचा पण आवाज आहे ना म्हणून बोल थांब. सो ट्रॅफिक वाले काका आहे तो. मला अडवतात काय पण अडवत तरी आपल्याकडे टेन्शन नाही. आपण सगळ्या क्लिअर आहे. मुंबईला यायचं ना पण मी दोन्ही गाड्यांचा फर्स्ट पार्टी इन्शुरन्स सगळं क्लिअर असं ठेवतच नाही. इथलं दिसलं हां इथं 2 व्हीलरला बंदी आय थिंक सो. हां हे बघा 2 व्हीलर पेट्रोल रिक्षा वगैरे इकडे राईट साईडचा ब्रिज आहे ना
इकडे बंदी आहे यांना. हा वळली अंधेरी, नंतर हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, हा सरळ डायरेक्ट विटी. इकडे लास्ट टाइम चढवली इकडे गाडी, लक्षात नाही आलं इथून जायचं होतं, दादरलाच चाललेलो. मला वाटतं इथं RC ट्रान्सफर करत होतो ना, तेव्हाच चाललेलो तिकडे. तर झालं तिकडे गेल्यावर, तिकडे उतरल्यावर खाली पोलीस उभे असतात, झालं मारले फाईन. त्याच्यामुळं नो रिक्स. चलो चलो चलो. हे लोक अजून आहेत पाठी दिसतात. आत्ता फोन आला भाऊ ना की आत्ता बोलते बसमध्ये बसलो, आता येतील सायनला उतरतील, इथून 92 पकडतील, मग डायरेक्ट नेहरू चारंगण. आणि आपण गाडीवर आहोत, त्याच्यामुळे आपण बोलला आरामात जाऊ, काय घाई नाही. कारण सर्व सोबत आल्याशिवाय पुढे फिरण्यात तर मजाच नाही, का दोघं जाऊन थोडी फिरून यायचं आहे. खाली पेट्रोल पंप होतो, जाऊ चिंचवडून खाली उतरव. आता पोचलो इकडे बिल्डिंगकडे. असं वरती बघितलं तर बरं इकडं टॉवरमध्ये प्रत्येकाचे काय रेट असतील फ्लॅटचे, एक नंबर. आणि दादर कसा मेन एरिया पडतोय सगळ्यांचा. हा डायरेक्ट मला वाटते 1 2 3 4 पेटी तरी घेऊन यायला पाहिजेत इकडं फ्लॅट घ्यायचा म्हणजे. शॉपिंग काय पाहिजे बोला. सर्वात जास्त व्हरायटी बघितलं ना तर गर्ल्सच्या कपड्यांच्या असतात बघा. काय नाही असं नाही, सगळ्या गोष्टी आहेत. हे आपल्याकडं डबल पटीने विकतात परत. हा ड्रेस आहे बघा इकडं लावलेत ते बाहेर, सगळ्या गोष्टी आहेत. एकदा यायचं आणि शॉपिंग करून डबाके घेऊन जायचं. दादरच्या स्टेशनच्या इकडं आलो रे फिरत फिरत. दादर स्टेशनला आलो ना, ते दादर स्टेशनला आलो आहे बघा. क्या चाहिए बोलो फिर. का यायचं होतं इथून दादरवरून आत, आणि पुढून पण आहे बाहेरच्या बाहेर. तो एक लेफ्ट चुकलो होतं, परत आधी स्टेशनला गेलो आणि आता परत इथून दादरवरून झालो आहे. तर सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे ना तिथे पेट्रोल पंप आहे. बरोबर, मी पण विसरलो, बऱ्याच दिवसांनी आलो ना की गडबडत होतो. तिथे पेट्रोल टाकूया आणि तोच रूट पुढे आहे सरळ, चल पुढं जाऊया. बॅक एक नंबर. बघा वरती किती उडतात, पॉवरफुल. आणि हे बघा या मंदिराचा हा राईट आहे. आता कसं आता लक्षात आला मला रूट, पण ते कसं होतं आपण जास्त येत नाही ना त्याच्यामुळं गडबडत होतं, बाकी काही विषय नाही. कुठे चल 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 चल. हा इथं पेट्रोल पंप आहे ना. हे इकडं आपलं गणपती बाप्पाचं मंदिर. गाडी आली. लास्ट टाइम गेलो होतो गणपती बाप्पा मोरया. पेट्रोल टाकवायचं सगळं इकडे जावे. आलो रे बाबा एकदा. हे बरोबर इथे हे काय गणपती बाप्पाचं मंदिर दादरच्या, आणि हे इथे समोर पेट्रोल पंप. इथे पण लाईन आहे भरपूर. निघालो तर इथं पुढं आलो ना तर आता ते मला RTOची आठवण आली. इकडे ते RC बुकच्या कामासाठी यायचो, त्याच्यामुळे इकडून फेरी व्हायची. इथपण तर मला रस्ता माहिती होता, ह्याच्या पुढतं ना माहिती. इच्छा गावात सर्दी आली. पोरगायनं गाडीच्या नेमका उतरला. इथं पाठीमागं झोपलेला आहे ह्याच्यावरती. ह्या उषा वगैरे दिसत ना इथे. लहान मुलांची पण मजा वेगळीच असते हो. कलर बघा असला मस्त वाटतं एकदम. ब्ल्यू अँड ब्ल्यू पूर्ण शायनिंग मारतो. गोल्ड मॅगवेल आहेत, एकदम पॉवरफुल दिसतोय. पोलोची पण क्रेज अलग आहे एकदम. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. परत सिग्नल लागला आहे ना, आणि फुल ट्रॅफिक. हे बघा तर बाईकला पार्क करायला जागा. हा ह्याचा आहे ना नेहरू तरंगणचा हा. पण बाईकला असली एंट्री ती का हाय गाड्या आहेत.
गाड्या दिसतात त्या आतमध्ये. पार्किंगला आहे ना आतमध्ये? नेहरू तारांगणचं हेच आहे ना? तिकडे आहे का? नाही तिकीट घेतो. काढून या तिकडे पार्किंगला. तिकीट दाखवायला लागते पार्किंग. तिथून तिकीट काढून इकडे यायचं आहे. पार्किंग इथं आहे. शो तिकडे आहे. तिकीट तिकडे मिळणार. शो तिकीट तिथे मिळणार. तिकीट तिथे दाखवलं तर आतमध्ये पार्किंग आहे लेफ्टला. ओके तिकीट काढून यायला लागेल. चला मग आलोच. असा विषय आहे. ते बघा ते गेलं आतमध्ये त्यामुळे तिकीटाचं बघा. आता आपले बाकीची पब्लिक आहे ना ते लोक आहेत पाठी. कारण ते बोलत तिकीट काढा आणि मग गाडी पार्किंगला या. त्याच्यामुळे थांबले. तर हे असं काहीतरी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे आहे ना लास्ट टाइम मला शाळेतूनच आलो होतो. त्यानंतर फेरीत झाली होती. त्यानंतर आत्ता आलो. तेव्हा पण मजा आली होती आणि आता पण एक्सपिरियन्स कसा असतो बघूया आतमध्ये. तो पण जाऊन येत नाही ना तोपर्यंत काही नाही करणार. आता सरबत घ्यायला थांबलो इथं. कारण विषय कसा ना हे लोक आहेत सर्वजण पाठी. आम्ही आलो पुढे आणि इथे कसं आहे बाकीच्यांना गार्डन वगैरे आहेत पण शो आहे. शो आहे बघा. 1:30चा शो आहे 3:30चा शो आहे. ते कुठल्या शोला काय थांबायचं आहे नाही थांबायचं आहे ते सगळे ह्यांच्यावर डिसिजन आहे. ते काहीतरी 16 जण आहेत. आपण धरून 16 काय? हा आम्ही दोघं जण धरून 16 जण टोटल. आता हे लोक अजून दादरला आहेत मला वाटतं. यांना या तुम्ही मग ठरवूया काय करायचं. म्हणजे शेवटी हा तर तिथे आलो झालो सर्व तू तर एनर्जी पण भरपूर होत आहे. हे लोक आले ना तर मग ठरवूया काय घ्या करायचं डिसिजन तू. कारण का आता आम्ही जायचो आतमध्ये हे लोक राहायचे बाहेर. असा विषय आहे. आम्ही पाठी. तर काय झालं शेवटी आम्ही शोला नाहीच जात. हे लोक बोलले इकडे बाहेर फिरू. त्याच्यामुळे शोचं तिकीट नाही घेतलं. त्याच्यामुळे ह्यांची गाडीची पार्किंग आहे ना ते पार्किंगचं शोचं तिकीट घेतलं तर पार्किंग इकडची फ्री आहे. त्याच्यामुळे गाडी बाहेरच लावायला लावली. म्हणजे जिजू बोलले मी थांबतो ते गाडीवरच बसलेत. जिजूला आलोच एक राऊंड मारू आणि आपण निघू. हे दोघं हे फिरत राहतील. आम्हाला दोघांना दुसरीकडे जायचं आहे. तिकडे राहतो. आता आहे ना आम्ही दोघं जण निघालो. हे लोक आहेत पाठी. हे जिजू इथंच बसले का आले ना आमच्यासोबत. तर आता चाललो आहे ना दहीसरला चाललो आहे. आता आपली एक वस्तू आणायची. वस्तू घेतली ना की ह्या व्हिडिओच्या एंडिंगला दाखवतो काय घेतलं आहे ते. त्याच्यामुळे थांबून राहा. इथून जवळपास 35 किलोमीटर अंतर आहे. आता इथून आलो आहे ना तसंच रिटर्न जायचं आहे दादरपर्यंत तरी. आणि मग तिथून मग रस्ता चेंज होतो आहे. तोपर्यंत आपल्याला सेमच जायचं आहे. तर इथून राईट मारायला लागेल परत. हा कुठला रोड आहे? हा तोच आहे ना. आता आपला राईट जायचं ना इथून परत. हा इथून मारा. हां सी लिंकला हा डायरेक्ट ना. ओके बघा व्ह्यू चेक करा. इथून बघा कसला सगळ्या बिल्डिंग दिसतात मोठ्या मोठ्या. एक नंबर सुंदर वाटते बघायला. असंच मी एकदा विश करायचो की अशा बिल्डिंगमध्ये आपलं ऑफिस असावं. म्हणजे जेव्हा जॉब करायचं तेव्हा तर आधी साध्या बिल्डिंगमध्ये होतं. नंतर अशा बिल्डिंगमध्ये काम केलं म्हणजे ऑफिसमध्ये ना असं नाही मोठ्या. नंतर ते जॉबचं इंटरेस्टच निघून गेला. जॉबला माणूस डिपेंड राहतो एका गोष्टीपर्यंत. त्याच्या पलीकडे काय नाही करू शकत कोण किती झालं तरी. निघालो ना तर एकदम एकदम स्ट्रेट रूट आहे. 35 किलोमीटर. आणि आता दुपारचा टायमिंग झाला आहे ना त्याच्यामुळे तर ट्रॅफिक कमी आहे. एकदम कमी प्रमाणात आहे. परत एकदा 5-5:30 होऊन गेले ना की परत ट्रॅफिक वाढेल. मेट्रो चालले. मेट्रो आली बघा इकडे समोर. यस मेट्रो स्टेशन एकदम सगळीकडे पॉवरफुल बनवलं. आता हे बघा जोगेश्वरीचं हे पण छान बनवलं आहे.
समोर वॉल बाग असे बनवले पूर्ण याला, पण हे सगळं वरचं हाईटवर आहे आणि हा पूर्ण कातळ. आणि इथं बघा मावळे बनवले वरती चढताना, सुंदर वाटते. आणि हा पोर्ट केलाय पूर्ण, छान वाटतं ना. चलो आता आलो जवळपास 32-1 किलोमीटर आला असेल जमते. पण तिथं समोरचा एरिया बघा कसा दिसतोय. त्याच्या पाठीमागे सगळे बिल्डिंग आहेत, पण हा एवढा डोंगराच्या भागात राहिला अजून. हा बरोबर, यांच्या इथून बरोबर इथं घर असेल त्याचं, आले असतील बरोबर आहे. त्यांच्या घराचं लोकेशन आहे डायरेक्ट. परत फिरलं. अरे हा गावात शाळा सुटली पोरांची, इथंच कुठंतरी असावं मग. 3 hours later. चलो आता इथून निघालो. प्रॉपर जे कामासाठी आलो तो सगळं झालं. आता घरी गेलो, आरामात बसलो ना ते सगळ्या गोष्टी सांगतो काय आहेत काय नाही ते. त्याच्यामुळे इथून पहिलं जाऊया. तर चालू जरा फटवाडीला रुपेशची इथं चाललो आहे, त्याला भेटून जरा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मग घरी जातोय. मेट्रो स्टेशन बघा कसलं वाटतं एकदम नाईटला, मस्त. समोरच्या बिल्डिंगमध्ये ऑफिसचे लाईट बघायचं दिसत. हां हे इकडून आहे ना फिल्म सिटीचा, हे बघा समोर कसले वाटतात सगळे एकदम प्रॉपर. आणि ब्रिजवरून तर एकदम मस्त व्ह्यू होते सगळ्या गोष्टींचा, हे बघा. आणि आता संध्याकाळची ना जाम म्हणजे भरपूर गर्दी भेटते, भरपूर. तरी हे वरतून ब्रिज म्हणून जायचं आहे ना, त्यांना खाली भेटतं मध्येच, पण सिग्नल आला खाली उतरलं का परत तेवढीच ट्रॅफिक लागते. चल बघ, हां मला वाटलं तर फोन करेन. चल येऊ, चल. चलो रुपेशला पण भेटलो. इथून राईट बोलला ना तो. हां चलो, इथलं काम होतं सॉफ्टवेअर वगैरे. काय करूया चला इथून. हां तेच, आता लेफ्ट आहे का. आलो बाहेर ना. आतमधून गल्ल्या फिरतोय. आतमध्ये जायचं असलं ना काय गडबडच होते सगळी. मॅप पण हँग होतो एक टायमानंतर. शोधत आत्ता बाहेर आलो. मगाशी काय झालं, इथूनच टर्न होता बघ. मगाचा हा टर्न होता ना आपला. हां पुढे गेलो ते बटवाडीच्या नांदात आलो पुढे. हां हे जाम गल्ली होती, तिकडून भेटला लगेच तो. हो मगाशी आपण हा बघितला, तुम्ही बोललेत ना बारकी गल्ली आहे. हां बरोबर आहे. हां तेच चलो असू द्या. आजच्या गावात चलो, जेवढं काम होतं तेवढं सगळं आटपलंय. आता घरची मार्ग धरू, सीधा आता घरी थांबायला. आता आपल्याकडली गर्दी बघा इथली. फायनली तर पोचलो, रिटर्न टू होम. आणि कंटाळा आलता सगळीकडे सिग्नलला. संध्याकाळची म्हणजे नको होतं रे बाबा ट्रॅफिक रे. पोचलो तर जरा हे इथून क्रॉसिंग करू द्या आणि डायरेक्ट त्या गाडीवर उतरून तुम्हाला भेटतो. मेन मुद्द्याचा आपला अजून बाकी आहे, त्याच्यामुळे थांबा. फायनली आता घरी पोचलो. दुपारनंतर निघालेलो, म्हणजे दुपारनंतर जवळपास 11:30-12 पर्यंत निघालेलो आम्ही सर्वजण. मस्त ते तिथं फिरलो, नेहरू तारांगण वगैरे बघितलं, हे वगैरे. दुसरीकडे आपलं दर्शनला काम करून आपण गेलो तिकडून नंतर ते रुपेशला भेटलो, त्याच्याकडे काम ते केलं आणि आता आलो घरी. आता ह्याच्यावर गेस करत असाल तर गेस काही जण करू शकतात कशासाठी गेलो असतो. आणि काहीतरी मी बोललो आधीच्या भरपूर व्हिडिओमध्ये, आपल्याला काहीतरी ट्रिपला जायचं आहे बोलतो, त्याच्या आधी काहीतरी घ्यायचं आहे. त्याच्यापैकी एक गोष्ट जी महत्वाची होती ती आलंय. ते काय आहे ना, ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन, म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मेन फायनली आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. म्हणजे खूप भारी वाटलं, कारण का 2022ला चॅनल चालू केलं तेव्हा एवढं म्हणजे लिटरली मी तेव्हा एवढं लक्ष देत नव्हतं त्याच्याकडे. असंच टाकायचो, नाही तर महिन्यातून 2 महिन्यातून एक व्हिडिओ टाकायचो, असंच चालू होतं ना. तेव्हा तर प्रॉपर लक्ष दिलं असतं ना. 2 वर्ष झाले जवळपास. आता चॅनलला चांगला ग्रोथला नेलं असतं, पण तेव्हा बरीचशी जण आधी करत नव्हती, जे आपल्याकडे सध्या आहेत. बरेच जण करत नव्हती, नंतर आहेत सगळ्या गोष्टी चालू भरपूर गेलं असतं. पण ठीक आहे, असो, आता केलं चालू.
तर आता सबस्क्रायबर म्हणून 1000 कंप्लीट झाले. काही आकडा फ्लक्च्युएट होत असतो, खालीवर एकाच जातो एकाच येतो. तर ठीक आहे, तुमचा सपोर्ट इथपर्यंत झालाय, तुमचा आशीर्वाद आहे, व्हिडिओ बघताय तुम्ही, व्हिडिओला सपोर्ट देता, प्रेम देतात. आणि कमेंट पण मी वाचत असतो, आहेत मोजून काही कमेंट करणारे, सगळेच कमेंट करा मी सांगेन, पण आहेत एक 3-4 जण ते सुंदर सुंदर कमेंट प्रत्येक व्हिडिओला करत असतात, त्यांचे पण मी मनापासून आभार मानेन. आणि तुमचा जो सपोर्ट दाखवत नाही इथपर्यंत, कारण कसं आहे दिसताना आकडा छोटा दिसतो की बाबा 1000 सबस्क्रायबर आहेत, पण नाही, ते जेव्हा करायला घेतो ना तेव्हा 1 जातो, परत 2 येतात, परत 2 वाढतात, 2 जातात, ते खतरनाक काम होऊन जातं. म्हणजे अक्षरशः आपण ठरवतो नाही जातात, त्याच्यामुळं तो पण एक टास्क आहे एक प्रकारचा. आता 1000 झालेत, आता इथून 1000चे 1 लाखाचा एक टार्गेट ठेवतो, कारण हळूहळू स्टेप बाय स्टेप जाऊ. एकदाच मोठे उडी आपल्याला नको, काही बोलत नाही एका रात्रीत 1 मिलियन होते, आणि ते शक्य पण नाही. आता एवढा टाइम गेला, आता बघा, आता म्हणजे मी स्वतः हे बघितलं वर्षभर चांगला प्रॉपर कंटिन्युएशन सगळं वरती, म्हणजे 1000 तर केलंच कम्प्लीट. आता 1 लाखाचं टार्गेट ठेवतो. काही दिवसात होत आहे, महिन्यात होत आहे, काही वर्ष लागतात माहिती नाही, किती टायमात होईल ते तुमच्यावर आहे. तुम्हाला कंटेंट आवडतोय तर व्हिडिओ शेअर करत चला, जास्तीत जास्त लोकांना आपल्या चॅनलला जोडा, त्याच्यामुळे ती आपली फॅमिली बनेल, आपला एक चांगला बॉन्ड होईल सगळ्यांचा. तुम्हाला पण नक्कीच ब्लॉग आवडतील आपली, असं कंटेंट दाखवणारच आहे तुम्हाला, आणि डेली मी दाखवतो जे काय असेल ते माझ्या इथून जेवढं 100% जमेल तेवढा मी प्रयत्न करतो. आणि आपली ट्रिप होणार आहे साऊथ इंडियाची, तेव्हा तर अजून माझे भारी भारी एपिसोड आहेत. त्याच तयारीसाठी आता गेलो होतो, ती वस्तू आणणे काय ते गेस करा, नाहीतर मी पुढल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर असा सपोर्ट देत आहे ना, असंच राहू द्या. आपला आता 1 लाखाचं टार्गेट ठेवलंय, 1 लाख कंप्लीट झाले की मग पुढचं टार्गेट गेस करू, पण सध्या 1 लाखात ठेवलंय. आता लवकरात लवकर कसं होईल ह्याच्याकडे तर जेव्हा तुम्ही जे व्हिडिओ बघताय आपली त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ शेअर करा, चॅनलला आणि सबस्क्राईब करा, मेन सबस्क्राईब करा. तर 1 लाखाचा आकडा आपला आहे तो आपण लवकर पार करू. तर 1000 झालेत त्याच्याबद्दल तुमचे तर म्हणजे मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. 1000 सबस्क्राईब तुम्ही केले, आपल्या फॅमिलीचं सगळेजण जेवढे आता व्हिडिओ बघताय आपल्या फॅमिलीचा भाग झाला. नवीन लोकही पण या, आपल्या व्हिडिओ बघा, व्हिडिओला एन्जॉय करा आणि सुंदर सुंदर कमेंट करा आणि आपल्या फॅमिलीचा भाग व्हा. आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट कम्प्लीट करायचं आहे. तर चला आता आलो, भरपूर दमलोय. ही फॅमिली म्हणजे आमची बाकीची, आम्ही जिजू आणि मी गाडीवरच होतो, आम्ही नेरगांगण फिरलो, तिथून आम्ही गेलो आमच्या कामासाठी बाहेर, ते पण आम्ही फिरत सगळं टाइम पास करत सगळ्या गोष्टी करत आत्ता पोहोचलो घरी. हे लोक तिथून मरीन्सला गेले, नंतर मला वाटतं आय थिंक महाराष्ट्रात कुठं फिरला तर माहिती नाही, जेवायचा काय पत्ता काय आहे की ना माहिती नाही. आम्ही 2 जण घरी येतो आणि आता आई आहे, बाकीचं कोणच नाही. बाकी यांचं काय शेड्यूल आहे मला नाही माहिती, अजून ते येतात. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्याला सबस्क्राईब करा आणि भेटू नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी बाय.